तर का म्हणता हिंगणघाटचे पोट्टे हो, तुम्हाला तर माहितीच आहे हिंगणघाटला येऊ ना म्हणून. आलूची गाडी वॉशिंगला टाकायची होती तर शोरूममध्ये गेलो. तिथे गेल्यावर माहीत पडलं का योगीजी येणार आहे तर 2 दिवस शोरूम बंद आहे. तर मग कॉलेजच्या मित्रासोबत गेलो उसाचा रस प्यायले. आता सगळं बंदच होतं तर कचेरीकडलं उसाचा रसच चालू होता. मग उसाचा रस पिऊन गेलो योगीजीच्या कार्यक्रमात. जास्त लागन ना आपल्याला, कसं हिंगणघाटातलं तर दाखवाच लागन काय बी करून. मग तिथे थोड्या वेळ भाषण चालू होतं तर आम्हाला भाषणाशी काही लेनदेन नाही भाऊ. मी ना आलो राहतो आमच्याच मस्तीत. सांगा बरं कमेंटमध्ये कोण कोण आले तिथं. आता थोड्या वेळ भाषण चालू होतं आणि तिथे लोक उभे झाले. त्याला असं वाटलं का योगीजी झाले आणि मग आले. परम आदरणीय योगी आदित्यनाथजी यांचं स्वागत या ठिकाणी येत आहेत. एकदा प्रचंड टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. परम आदरणीय योगी आदित्यनाथ जी आपका बहुत बहुत स्वागत है. आइए एकदा जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करा. मग योगीजीला सन्मानित गीत केला आणि त्याचं